पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत 100 दिवसाच्या या कार्यकाळात आणि या कार्यक्रमात अर्धापूर पोलीस ठाण्याने त्यांच्या या कार्याची वेगळी छाप पाडून ते काम प्रगतीपथावर ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून अर्धापूर ठाण्यामध्ये या 100 दिवसाच्या कार्यकाळात जसं की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता अभियान. आज आपण पूर्ण परिसर अर्धापूर पोलीस ठाण्याचा जर बघितला तर एक 100% स्वच्छता दिसून येईल आपल्याला. असा एखादा कुठलंही तुम्हाला स्वच्छता नसलेलं एकही जागा दिसणार नाही. जसं की पोलिसांचे जे निवास आहेत, पोलीस ठाण्यात या ठिकाणी पोलिसांचं PI साहेबांचं कार्यालय आहे, तसंच POC जो बसतात त्यांचं जे टेबल आहे त्या ठिकाणी, तसेच जे कोणी तक्रार देणारे आरोपी हे सगळे येतात त्यांच्यासाठी ती व्यवस्था, शौचालय आहे, येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अशा इतर बहुसंख्य खूप काही गोष्टीसाठी अर्धापूर पोलीस ठाणे हे प्रगतीपथावर असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना या कार्याबद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी आज या ठिकाणी अर्धापूर ठाण्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना त्यांचे सर्व पत्रकार अध्यक्ष पदाधिकारी तसेच उपस्थित पत्रकार बांधव, काही पदाधिकारी आणि अर्धापूर पोलीस ठाण्याचे आदरणीय कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक कराळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित अर्धापूर ठाण्याचे कर्मचारी यांचा या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित. तसेच या ठिकाणी यांच्यासह सर्व जे यांचा स्टाफ आहे यांचं सुद्धा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ व पत्रकार यांच्या या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा मान सन्मान करण्यात येत आहे. व्हिडिओ कट करा, फक्त फोटो घ्यायचा सर. हार घ्या, एक ग्रुप फोटो घ्या सरांचा देतो ना, चालेल साहेब टाका. सगळे गुलाबाची फुलं राहतात तुमच्या तुमच्या सर बच्चे चल जाते समोर आहे, दिसत नसतात समोर आहे. फोटो ओके.